18 वर्षावरील नागरिकांना कोविन पोर्टलवर नोंदणी केल्यानंतरच लस घेता येईल। 18 ते 45 वयोगटातल्या लसीकरणासाठी वॉक इनचा पर्याय उपलब्ध नाही असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय। मोहिमेच्या सुरुवातीला लसीकरण केंद्रांवर गर्दी आणि गोंधळ टाळण्यासाठी हा निर्णय घेतलाय, पण 1 मे नंतरही 45 वर्षावरील नागरिकांना ऑन साइट रजिस्ट्रेशनचा पर्याय खुला असल्याचं स्पष्ट केलंय। राज्यातील सर्व जनतेला लस मोफत द्यायची की नाही यावरून महाविकास आघाडीत वेगवेगळे मतप्रवाह आहेत। मोफत लस देण्याबाबतचा अद्याप निर्णय झाला नसताना राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी राज्यातल्या जनतेला मोफत लस दिली जाईल अशी घोषणा करून टाकली। मलिक यांच्या या विधानानं महाविकास आघाडीत गोंधळाचं वातावरण आहे। सरसकट मोफत लस दिली तर राज्य सरकारवर 4 ते 5 हजार कोटींचा बोजा पडणार आहे, त्यामुळे याबाबतचा अंतिम निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल। केवळ अत्यावश्यक रुग्णांना रेमडेसिवीर मिळावं आणि रेमडेसिवीरचा काळा बाजार रोखला जावा यासाठी पुणे मनपानं भन्नाट योजना आखली आहे। इंजेक्शनच्या वापरानंतर त्याची रिकामी बाटली जमा करण्याचे आदेश मनपानं सगळ्या डॉक्टरांना दिलेत। केवळ रिकामी बाटलीच नाही तर ज्या रुग्णाला हे इंजेक्शन दिले त्याच्या नावासह व्हायल्स आणि त्यावरची स्ट्रिप सुद्धा डॉक्टरांना पालिकेत जमा करावी लागेल। पहिल्या टप्प्यात जम्बो हॉस्पिटल, कोविड हॉस्पिटलसह मनपाच्या 6 रुग्णालयांसाठी हे आदेश काढले आहेत। कोरोनाचा प्रादुर्भाव आणि मृतांची संख्या वाढत असताना नाशिक शहरातल्या बाजार समितीत मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी होतीये। जिल्हाभरातून शेतमाल विकण्यासाठी म्हणून बाजार समितीत गर्दी झाली आहे। सकाळपासूनच वाहनांची गर्दी झाल्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलं। कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नियमांचं पालन कुठेही होताना दिसत नाहीये। कोरोनामुळे देशाच्या लढाऊ विमानांची दुरुस्ती आणि देखभाल बंद करण्यात आली आहे। हलमधल्या अनेकांना कोरोना झाला आहे, तर 2 आठवड्यात हलमधल्या 14 जणांचा मृत्यू झाला, त्यामुळे इथलं काम थांबवण्यात आलंय। कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढलाय, त्यामुळे राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितींच्या संचालक मंडळांच्या निवडणुका पुन्हा एकदा 6 महिने पुढे ढकलल्यात। 23 ऑक्टोबर 2021 पर्यंत निवडणुका लांबणीवर पडल्यात, त्यामुळे 306 पैकी 277 बाजार समित्यांचा कारभार विद्यमान संचालक मंडळच पाहणार आहे। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत आज सुप्रीम कोर्टात फैसला होईल। निवडणुकीबाबत राज्य सरकार आपलं म्हणणं आज कोर्टात सादर करेल। जिल्ह्यातल्या कोरोनाचा वाढता संसर्ग, 2 ठरावदारांचा कोरोनानं घेतलेला बळी या सगळ्या घटनांनंतर सुप्रीम कोर्ट निवडणुकीबाबत काय निर्णय देतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। 2 मे रोजी दूध संघासाठी मतदान होतंय, त्यामुळे प्रचारासाठी फक्त 4 दिवस उरलेत। राज्यातली रुग्णसंख्या 15 दिवसात स्थिर दिसते। मुंबई आणि ठाण्यात रुग्णसंख्या कमी झाली आहे। देशात सर्वाधिक रुग्णवाढ महाराष्ट्रात आहे, पण हा रुग्ण आलेख स्थिरतेकडे जातोय। राज्यात फेब्रुवारीपासून सतत वाढलेला आकडा 15 दिवसात स्थिर दिसतोय। मुंबईत 4 एप्रिलला सर्वाधिक रुग्ण वाढलेले। पुण्यातही एप्रिलच्या 3ऱ्या आठवड्यापासून रुग्णवाढ स्थिरावली आहे। नागपुरातही 3 दिवसांपासून स्थिती सुधारतेय। राज्यातला मृत्यूदर मात्र चिंता वाढवतोय। सर्वसामान्यांना लोकल प्रवासाला बंदी असली तरी अनेक जण लोकलनं प्रवास करतात। बनावट ओळखपत्र बनवून लोकल प्रवास केला जातोय, अशांवर रेल्वेनं कारवाई सुरू केली आहे। 23 तारखेपासून 100हून अधिक बनावट ओळखपत्र जप्त केली आहेत। दादर, कल्याण, डोंबिवलीमध्ये ही कारवाई होतीये। केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना रेल्वेनं प्रवासाची परवानगी असतानाही अनेक जण विनाकारण रेल्वेनं प्रवास करतायत। या अंतर्गत 1300 विनातिकीट प्रवाशांवर कारवाई केली आहे। 23 आणि 24 एप्रिलला 1300हून अधिक विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे। काही बनावट ओळखपत्रही बाळगून लोकल प्रवासाचा प्रयत्न करतायत। कोरोना आणि निर्बंधांमुळे एसटीचं उत्पन्न गेल्या वर्षीपेक्षाही कमी झालंय। परिणामी एसटीची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट झाली आहे। राज्य सरकारकडे 2000 कोटींची मागणी महामंडळानं केली आहे। यातून कर्मचाऱ्यांचं वेतन, इंधन खर्च भागवला जाईल। मार्च 2020 पासून राज्यात कोरोनाचा विळखा वाढतोय, त्याचा परिणाम एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर सुद्धा झालाय। संसर्गाच्या भीतीनं अनेक प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली। मच्छीमार आणि मत्स्य व्यावसायिकांकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मच्छीमारांनी केलाय, त्यामुळे सरकारनं आर्थिक सहाय्य करावं अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीनं केली आहे। राज्य सरकारनं कठोर निर्बंध लागू करताना समाजातल्या अनेक घटकांना आर्थिक मदतीचा हात दिला, पण मच्छीमार आणि मत्स्य व्यावसायिकांना कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही असं मच्छीमारांचं म्हणणं आहे। याबाबत समितीनं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मत्स्य व्यवसाय मंत्री आणि सागरी जिल्ह्यातल्या 7ही जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन दिलंय।
शिवपुण्यतिथी दिनानिमित्त किल्ले रायगडावर होणारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभिवादनाचा कार्यक्रम रद्द केलाय। कोरोना संक्रमण वाढते त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतलाय। 27 एप्रिलला शिवपुण्यतिथी आहे, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी हा कार्यक्रम रद्द केलाय। कोरोनाच्या सावटात पश्चिम बंगालमध्ये मतदान सुरू आहे। सतत चर्चेत असलेल्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचा आजचा शेवटचा टप्पा आहे। 2 मे रोजी मतमोजणी होईल। आज 5 जिल्ह्यांमधल्या 36 जागांसाठी मतदान होतंय। कोरोनाचे सर्व नियम पाळत मतदान सुरू आहे। तिरुअनंतपुरममधल्या एका लग्नाची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे। केरळमधल्या एका जोडप्यानं अलापुझा मेडिकल कॉलेजमधल्या कोरोना वॉर्डातच लग्नगाठ बांधली। लग्नाच्या काही दिवस आधीच नवरदेवाला कोरोनाची लागण झाली आहे। त्यानंतर नवरदेवाला कोरोना वॉर्डात ठेवण्यात आलं होतं। त्यामुळे लग्नासाठी नवरी पीपीई किट घालून कोरोना वॉर्डात पोहोचली आणि तिथेच एकमेकांना हार घालून दोघांनी लग्न केलं। राज्यात आता ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या टँकरचीही कमतरता भासते। त्यामुळे इतर टँकरचा ऑक्सिजन वाहतुकीसाठी वापर करणारे नायट्रोजन किंवा इतर वायू आणि रसायनांचे टँकर ऑक्सिजन वाहतूक करतील। त्यासाठी वाहतूकदारांनी स्वतः पुढाकार घेतलाय। सुमारे 16,000 अतिरिक्त टँकर उपलब्ध होतील। ऑक्सिजन टंचाईचा सामना करणाऱ्या मालेगावच्या सामान्य रुग्णालयाला मोठा दिलासा मिळाला आहे। शिवसेनेनं 5 ड्युरा ऑक्सिजन सिलेंडर सामान्य रुग्णालयाला भेट दिलीत। कृषी मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत या ड्युरा ऑक्सिजन सिलेंडरचं लोकार्पण केलंय। पूर्वीचे 6 आणि आता शिवसेनेनं भेट दिलेले 5 असे 11 ड्युरा ऑक्सिजन सिलेंडरचा साठा सामान्य रुग्णालयाकडे आलाय। त्यामुळे भविष्यात ऑक्सिजनचा तुटवडा कमी होईल। नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटरच्या बेसमेंटमध्ये 75 आयसीयू बेडची सुविधा नव्यानं सुरू केली आहे। याशिवाय या कोविड केंद्रात ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारणार असल्यानं हे कोविड केंद्र आता स्वयंपूर्ण होणार आहे। नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कोविड केअर केंद्राला भेट देऊन इथल्या सुविधांची पाहणी केली। मुंबईतल्या भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी परिसरात जम्बो कोविड केंद्र उभारायला केंद्रानं मंजुरी दिली आहे। पीएम केअर फंडातून नवीन ऑक्सिजन प्रकल्पांना निधी दिलाय। राज्याचा प्राणवायू पुरवठ्यातही त्यामुळे वाढ केली आहे। राज्य सरकारनं भारत पेट्रोलियमच्या जागेत कोरोना केंद्राला मंजुरी मागितलेली। महाराष्ट्राला सर्वाधिक 1,785 मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा करणार आहे। पश्चिम रेल्वेची ऑक्सिजन एक्सप्रेस 11 वाजता कळंबोलीत पोहोचेल। 3 टँकरद्वारे 44 टन ऑक्सिजन भरून कळंबोलीत आणणार आहे। जामनगरच्या रिलायन्स इंडस्ट्रीजमधून हा ऑक्सिजन टँकरमध्ये लोड केल्यानंतर ऑक्सिजन एक्सप्रेससाठी ग्रीन कॉरिडॉर केला आहे। अमेरिका लस निर्मितीसाठी कच्चा माल देणार आहे। त्यामुळे आता लस निर्मितीला गती मिळेल। 1 मे पासून 18 वर्षापुढच्या नागरिकांचं लसीकरण सुरू होते। त्या पार्श्वभूमीवर ही दिलासादायक बातमी। कच्चा माल मिळाल्यानं वेगात लस निर्मिती होईल आणि लसीकरणालाही वेग येईल। अमेरिकेनं कच्चा माल पुरवण्यास नकार दिलेला, त्यामुळे लस निर्मितीवर परिणाम झालेला। कच्च्या मालासाठी भारतानं सतत पाठपुरावा केलेला, त्याला यश आलं। कोरोनाच्या महामारीशी लढा देणाऱ्या भारताच्या मदतीला जगातील अनेक देश पुढे आले आहेत। अमेरिकेनं कोरोना लसीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरची बंदी उठवली आहे। ब्रिटनच्या पंतप्रधानांनी भारतात तातडीनं व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन युनिट पाठवण्याचे आदेश दिलेत। फ्रान्सही ऑक्सिजन पुरवठ्यासाठी मदत करणार आहे। तसंच रशिया आणि युरोपियन युनियननेही तातडीच्या मदतीची घोषणा केली आहे। सिंगापूर आणि सौदी अरेबियानं भारतात क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर याआधीच पाठवले आहेत। बातमी पावसाबाबतची राज्याच्या काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे। रविवारी मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यासह काही ठिकाणी पाऊस झाला। मराठवाडा ते दक्षिण तामिळनाडू किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झालाय। त्यामुळे राज्यात पुढचे 4 दिवस पावसाची स्थिती कायम राहील। सांगली जिल्ह्यातल्या तुंग भागात नारळाच्या झाडावर वीज पडली। सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली। रात्री 8च्या सुमाराला तुंग ते बायोमास वीज प्रकल्प या मार्गावरच्या शरद पाटील यांच्या शेतातल्या नारळाच्या झाडावर अचानक वीज कोसळली। यामुळे नारळाचं झाड पूर्णपणे जळून खाक झाले। कोल्हापूर जिल्ह्याला पावसानं झोडपून काढले। सांगली आणि मिरज शहरातही जोरदार पाऊस झाला। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या। चंदगड नेसरी भागात मुसळधार पाऊस झालाय। विजांच्या कडकडाटासह पावसानं जोरदार हजेरी लावली। या पावसामुळे अनेक गावांमधला वीज पुरवठा खंडित झालेला। एकीकडे देशात कोरोनाचं प्रमाण वाढत असताना सोन्याच्या दरात मात्र तेजी येण्याची शक्यता वर्तवली आहे। एप्रिलमध्ये सोन्याच्या दरात 8% वाढ झाली आहे। तर आगामी काळात सोन्याच्या भावात वाढ होऊन सोनं 60,000वर जाण्याची शक्यता आहे। कोरोनामुळे जगभर अनिश्चिततेचं वातावरण आहे, त्यामुळे शेअर बाजारात घसरण सुरू आहे।
त्यामुळे गुंतवणूकदार सोनं खरेदीवर भर देत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या अखेरीस सोनं 55,000 पर्यंत जाऊ शकतं. व्हॉट्सअप ग्रुपच्या सदस्यांना केलेल्या पोस्टला ग्रुपच्या ॲडमिनला जबाबदार धरता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय नागपूर खंडपीठानं दिलाय. जुलै 2020ला गोंदियात एक FIR उच्च न्यायालयात दाखल केली होती. ती उच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवली. ग्रुपमधल्या एका सदस्यानं त्याच ग्रुपमधल्या महिलेवर अश्लील टिप्पणी केली होती. यावर गोंदिया जिल्ह्यात ग्रुपच्या ॲडमिनवरही गुन्हा दाखल झाला होता. ग्रुपच्या सदस्यांनी ग्रुपवर पोस्ट करण्यापूर्वी सामग्री नियंत्रित करणं किंवा सेन्सॉर करण्याचा ॲडमिनकडे अधिकार नाहीये. त्यामुळे प्रत्येक पोस्टवर ॲडमिन जबाबदार नाही असं न्यायालयानं म्हटलंय. दिल्ली कॅपिटल्सचा बॉलर अश्विननं यंदाच्या IPLमधून काही काळासाठी ब्रेक घेतलाय. त्याच्या कुटुंबियांना कोरोना झालाय. त्यांना कोरोनाच्या संकटात मदत करण्यासाठी अश्विननं ब्रेक घेतलाय. हैदराबाद विरुद्धच्या मॅचनंतर अश्विननं ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. जर परिस्थितीत योग्य वेळ सुधारणा झाली तर टीममध्ये परतेल असं त्यानं ट्विटमध्ये म्हटलंय. IPLमध्ये दिल्ली कॅपिटल्सनं सनरायझर्स हैदराबादवर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवलाय. दिल्लीनं हैदराबाद समोर जिंकण्यासाठी 160 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं, पण दिल्लीच्या बॉलर्सनं हैदराबादला 159 रन्सवर रोखल्यानं मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली. हैदराबादनं सुपर ओव्हरमध्ये दिल्लीसमोर 8 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. दिल्लीने एकही विकेट न गमावता 8 रन्सचं लक्ष्य गाठलं. पृथ्वी शॉला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. चेन्नई सुपर किंग्सनं IPLमधला विजयी धडाका कायम राखलाय. चेन्नईनं फॉर्मात असलेल्या बंगळुरूला पराभवाचा धक्का दिलाय. बंगळुरूचा 69 रन्सनं पराभव केला. रवींद्र जाडेजानं चेन्नईच्या विजयात मोलाचा वाटा उचललाय. चेन्नईनं बंगळुरूसमोर 192 रन्सचं टार्गेट ठेवलेलं, पण बंगळुरूला 122 रन्सपर्यंतच मजल मारता आली. जाडेजाला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. छत्रपतींचा विचार म्हणजे